नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि रेविट आर्किटेक्चर कोर्सच्या या चौथ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण हा इंटरफेस, टॅब्स आणि आपण रिबनची माहिती घेतली आणि युनिट सेट केले. तर आज आपण बघणार आहोत की वॉल्स आणि डोअर्स आणि विंडोजचा कसा वापर करायचा. तर मागच्याप्रमाणे आपण ही वॉल घेतलेली आहे आणि इथून आपण हे आपल्याला या वॉल्सच्या टाईप्स बघायला मिळतात. आता ही जेनेरिक 6 इंच आहे, ही नॉर्मलच आहे आणि ही मॅसनरी वॉल आहे, म्हणजे दगडी बांधकामवाली ही वॉल आहे. समजा आपण जेनेरिक 6 इंच घेतली, याच्यात पहिलं काम आपण नेहमीप्रमाणे करायचं ते म्हणजे एडिट टाईप करायचं आहे, याला डुप्लिकेट करायचं आहे आणि 6 इंच थिक वॉल असं याला नाव द्यायचं आहे, एंटर करायचं आहे आणि स्ट्रक्चरल त्याच्यात जाऊन आपल्याला बघायचं की ही 6 इंच आहे का. तर ही रुंदी आहे, जी इथे दिले थिकनेस, ही जी थिकनेस आहे ती 6 इंच आहे. ही एक्सटिरियर साईड आहे आणि इंटिरियर साईड आहे. हे ओके करायचं आहे, ओके करायचं आहे. आता समजा आपल्याला एक हॉरिझॉन्टल आपल्याला 12 फूट पाहिजे, तर एकीकडं फक्त ड्रॅग करून 12 एंटर करायचं आहे. आता ही बघितलात तर आपल्याला ही सेंटरपासून मार्क झालं आहे. आता सेंटरपासून नको असेल तर आपल्याला लाईनचं लोकेशन आहे हे फिनिश फेस एक्सटिरियर करायचं आहे. समजा इथून घेतलं आपण, इथून 12 बाय समजा 12ची घेतली, ही 12 झाली आणि पुन्हा जर इथे जर क्लिक केला तर हे असं बरोबर ते ऑर्थो मोड ऑन होऊन बरोबर आपली ही वॉल फिलअप होऊन जाते. आता काय करायचं, आपल्याला डायमेन्शन चेक करायचे. तर हे आता हे सेंटर टू सेंटर आहे, ते बदलायचं असेल तर आपल्याला मॅनेजमध्ये जाऊन ॲडिशनल सेटिंगमध्ये जाऊन टेम्पररी डायमेन्शनमध्ये हे फेसेस करायचं आहे, ओके करायचं आहे. तर इथे क्लिक केला तर हे बघ, हे आतल्या आत 11 आहे आणि इकडे सिलेक्ट केलं तर ही 11.5 आहे. तर आपल्याला ही 12 करायची आहे, एंटर. आणि पुन्हा याला सिलेक्ट केल्यावर ही जी 11 आहे त्याला सुद्धा 12 करून एंटर करायचं आहे. जर डायमेन्शन बघितला तर हे आतल्यात 12 फूट बाय ही 12 फूट हे आपलं रूम झाली. आता यालाच एक ॲडजस्टंट आपण अजून एक रूम करू. तर पुन्हा या आर्किटेक्चरमध्ये जाऊन हे वॉलमध्ये जायचं आहे आणि इथे बघायचं आपल्याला आपण तीच वॉल घेतले का, आपण तेच नाव घेतले का. तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून पुन्हा आपण हे अशी इकडे पुढं एक्सटेंड करू शकतो. समजा ही आपण घेतली 10 फूट, एंटर करायचं आहे आणि इथून ही या सेंटरपासून आता हे सेंटरला गेले. आता दुसरी कमांड तुम्हाला सांगतो. आता जर तुम्ही इथे या वॉलवर क्लिक केला तर इथे काही ऑप्शन्स दिसतात बघा. तर हा जो ऑप्शन आहे, जसं आपल्याला फिलेट ही कमांड ऑटोकॅडमध्ये होती, तसं इथे हे ट्रिम किंवा एक्सटेंड कॉर्नर आहे. इथे याच्यावर पहिल्यांदा क्लिक केला तर ही आणि ही भिंत बघा, ही डायरेक्ट आपल्याला ही फिलेट झाली, बरोबर दोघांचे कॉर्नर्स हे मॅच झाले. आणि आता समजा या 2 रूम्स आहेत आपल्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डोअर टाकायचा आहे. तर पुन्हा आपल्याला आर्किटेक्चरमध्ये जायचं आहे आणि इथे हा डोअरचा ऑप्शन आहे इथे. आता इथे बघितलात तर इथे ही बरीचसे डायमेन्शन्स आहेत आणि इथे काही याच्या ही सील हाईट आहे, जी सील हाईट आपली डोअरची ती 0च असते आणि ही आपली लिंटल आहे, म्हणजे हेड हाईट इथे म्हणतात, ही जी 7 फूट नॉर्मलच आहे. पुन्हा काय करायचं आहे, तर मेन डोअर आपल्याला समजा इथे प्रोव्हाइड करायचं आहे. तर इथे पहिल्यांदा आपण एडिट टाईप करायचं आहे, याला डुप्लिकेट करायचं आहे आणि याला आपण नाव द्यायचं आहे 4 फूट मेन डोअर, ओके करायचं आहे. आणि इथे ही थिकनेस 2 इंचच आहे, ती बरोबर आहे. ही उंची 7 फूट आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही ट्रिम विड्थ आहे ती 3 इंच आहे आणि हे ट्रिम प्रोजेक्शन एक्सटर्नल आणि इंटरनल ही 1-1 इंचच आहे. त्याला काही चेंज करायचं नाही, आपल्याला चेंज करायचं आहे विड्थमध्ये. मेन डोअर 4 फूट समजा घेतलं, ओके करायचं आहे आणि इथे ओके करायचं आहे. आणि जर इथं बघितलात या वॉलवर नुसतं आपण हॉवर केलं तर आता हे ओपनिंग बघा, हे
उजवीकडं डोअर ओपन व्हायला आहे. आपल्याला नको असेल तर पुन्हा स्पेस बार दाबायचा आहे, तर हे डावीकडं ओपन झालं. तर हे बघितलं तर हे असं तुम्हाला हे दिसून जाईल. आता ह्याची आपली उंची आहे ती 20 फूट आहे. आपल्याला ती 3D मध्ये तुम्हाला दाखवतो. इथे हा 3Dचा ऑप्शन आहे. बघा ही एवढी मोठी उंच दिसायला लागते बघा. तर ह्याच्यावर क्लिक करायचं आणि ह्याची इथून आपल्याला हाईट ही 10 फूट एंटर करायची. समजा तुम्ही या सगळ्या वॉल्सवर क्लिक केला, नाही तसं येणार नाही ते. 3D मध्ये बघितलं तर बघा हे माझ्या मते हे एकत्र करावं लागेल. ही 10 एंटर ना, ही अनकनेक्टेड हाईट आहे येते. मी 10 एंटर केली म्हणजे ही 10 फुटाची भिंत झाली आणि ते आपलं हे मेन डोअर हे असं दिसतंय. आता हे जी डिटेल लेवल आहे हे फाईन केलं आणि हे जे व्हिज्युअल स्टाईल आहे हे रिअलिस्टिक केलं तर आपल्याला हे असं दिसून येतं आपल्याला. आता ह्याच्यात आपण काही मटेरियल्स वापरलेले नाही आहेत, त्यामुळे हे बेसिक आपल्याला जे बाय डिफॉल्ट मटेरियल आहे ते आपल्याला इथे दिसून येते. तर पुन्हा लेवल 1मध्ये जाऊ. लेवल म्हणजे कोणते आहे, ही ग्राउंड फ्लोअर आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअर आहे. जर तुम्हाला एलिव्हेशनमध्ये बघायचं असेल, ईस्ट साईडकडून बघितलं तर बघा ही लेवल आहे. ही 10 फूट त्याची उंची आहे. समजा नॉर्थकडून बघितलं तर ही नॉर्थ आणि साऊथकडून बघितलं तर आपल्याला ही फ्रंट साईडकडून आपल्याला दिसते. म्हणजे ही आहे ती साऊथ आहे, ही नॉर्थ आहे, ही ईस्ट आणि ही वेस्ट. त्याप्रमाणे हे कॅमेरे जसे इथं सेट आहेत तसे इथं आपल्याला हे वेस्टचं बघायचं असेल तर हे वेस्टकडून आपल्याला हे असं दिसतं. तर आपण पुन्हा लेवल 1वर जाऊ आणि आता आपण काय करू, एक विंडो टाकून बघू. आर्किटेक्चरमध्ये जायचं आहे, विंडोमध्ये जायचं आहे आणि आता इथे बघितला तर हा टाईप आहे, हा फिक्सचा आहे आणि ह्या बाय डिफॉल्ट आहेत. तर ह्या ज्या विंडोज आहेत ह्या US किंवा UK स्टँडर्डच्या विंडोज आहेत. जर इंडियन स्टँडर्डच्या विंडोज आपल्याला करायच्या असतील तर त्या आपल्याला स्वतःहून तयार कराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला समजा तुम्ही, एकच मिनटं तुम्हाला दाखवतो मी. समजा न्यूमध्ये नाही, मी सेव्ह करून घेतो. तर फाईलमध्ये गेलात, हे फॅमिलीमधून आपल्याला डोअर्स आणि विंडोज आपल्याला तयार करून घ्यावं लागतात. कारण यांच्या विंडोज बघितलात तर बघा, ह्या समजा आता आपण ही घेतली 34 इंच बाय 36 इंच. तर इथं बघायची ही सील हाईट आहे ही 3 फूट आहे आणि ही जे आपल्याला प्रोजेक्शन्स आहेत ते हे असे बाहेर दिसतात. तुम्हाला मी करून दाखवतो. समजा पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे एडिट टाईप करायचं आणि याला डुप्लिकेट करायचं आहे आणि याला नाव द्यायचं आहे 4 फूट बाय 4 फूट. हे फक्त नाव झालं, याच्यात आपण काही डायमेन्शन टाकलेलं नाही आहे. ओके द्यायचं आहे आणि इथे बघितला तर विड्थ ही 2 फूट 10 इंच आहे, ती आपण 4 फूट एंटर करायचे आणि हाईट आहे ही 4 फूट एंटर करायची. ओके करायचं आहे आणि समजा तुम्ही आता इथे क्लिक केला तर आता ही आहे ती स्लायडिंग विंडो नाही आहे, ही ओपनेबल आहे. हे तुम्हाला ह्या इथे दिसते बघा, की ती कोणत्या बाहेरच्या साईडला ही ओपन व्हायला लागलं आहे. जर तेच तुम्ही माऊस थोडासा आतमध्ये हॉवर केला तर ती आतमध्ये ओपन होईल असं तुम्हाला दिसते. तर आता ही तर विंडो नाही आहेत, मी काही फॅमिलीज माझ्यासाठी तयार करून ठेवल्यात. तर फॅमिली कशा तयार करायचं तो आपला एक सेपरेट व्हिडिओ होणार आहे. आता तुम्हाला फक्त ड्राफ्टिंग बेसिक कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवून घेतो. तर इथून बघितला तर आता हे तुम्ही टाकला, इथे एक विंडो टाकला आणि समजा इथे एक विंडो टाकला. आता ही जर सेंटरला पाहिजे असेल तर बघा, इथे जर तुम्ही हॉवर केला तर जरासं उजवीकडे घेतलं, थोडं डावीकडं, आता बघा 4 फूट 9 इंच आणि 4 फूट 9 इंच हे दोन्हीकडून आपल्याला डिस्टन्स बघायला मिळतं. पुन्हा इथून बघितला तर हे 6 फुटावर झाली आणि समजा इथे एक विंडो टाकायची असेल तर ही अशी झाली
आणि ह्याच्या सेंटरला एक टाकायचं असेल तर नुसतं इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. काही त्याच्यात म्हणजे असं विशेष काही नाही आहे ह्याच्यात. एकदा तुमचा हात बसला की झालं, काही प्रॉब्लेम नाही. आता 3Dमध्ये बघितलात तर तुम्हाला हे असं दिसून येईल. आता पुन्हा लेवल 1मध्ये जायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे आणि ही बघितलात तर हे जे साईन आहे ना अप अँड डाऊन, म्हणजे ही एक्सटेरियर साईड असते. ती समजा तुम्हाला नको असेल, इंटिरियर करायची असेल तर बघा हे 3Dमध्ये एक्सटेरियर साईडला ही ब्राऊन मटेरियल आहे. तर शिफ्ट आणि माऊसच्या मिडल व्हीलचं क्लिक आहे, त्याला केलं की तुम्ही हे असं बदलू शकता. तर हे आहे ते ॲक्च्युली बाहेरचं मटेरियल आहे व्हाईट, आणि हे आहे ते आतलं मटेरियल आहे. हे UK स्टँडर्डचं आहे. समजा तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे फक्त ह्याच्यावर क्लिक करायचं, तर फरक दाखवतो. या आणि या विंडोमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. तर बघा ही झाली, ही बाहेरची झाली आणि ही झाली आतली झाली. तर समजा तुम्हाला सगळ्यात चेंज करायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं, पुन्हा इथून इथे क्लिक करायचं. या सगळ्या आपल्या विंडोजच्या अलाइनमेंट आपण बाहेर करून घेतलं. हे 3D झालं. आता आपल्याला समजा इथे एक डोअर टाकायचा आहे, तर पुन्हा आपल्याला आर्किटेक्चरमध्ये जाऊन डोअरमध्ये जाऊन आता हे सिंगल 4 फुटाचं आपलं बाय डिफॉल्ट आहे, जे हे डोअर आहे. समजा तुम्हाला एक नवीन डोअर करायचं असेल, पुन्हा एडिट टाईपमध्ये जायचं आहे आणि पुन्हा यालाच डुप्लिकेट करायचं आहे आणि याला आपण इंटरनल 3 फूट डोअर ओके करायचं आहे. आणि इथून याचं आपल्याला माप आहे ते, हे जे 4 फूट आहे ते 3 एंटर केले की ही 3 फूट होऊन जातं. ओके करायचं आहे. आणि ही समजा आपल्याला इथे ह्या भिंतीवर टाकायचं आहे. इथे टाकलात तर 3Dमध्ये बघितलात तर हे आपल्याला असं दिसून येतं. एस्केप करतो म्हणजे ते डोअरच्या लेअरमधनं बाहेर पडतं. झालं, हे डोअर विंडो प्लेस करायचं हे एवढं सोपं आहे. पुन्हा ईस्टकडून बघायचं आहे, ईस्टकडून आपण बघू शकतो. आणि याला हे डिटेल आहे, हे समजा फाईन केलं आणि याला हे रिअलिस्टिक केलं तर हे आपल्याला असं दिसून येतं. पुन्हा नॉर्थमध्ये गेलो आणि याला आपण रिअलिस्टिक केलो, हे असं दिसतं. पुन्हा साऊथमध्ये गेलो, जे आपलं फ्रंट साईड आहे ते रिअलिस्टिक, हे आपल्याला असं दिसतं. समजा तुम्हाला काही सगळ्याच वायर फ्रेम बघायचे असतील तर हे आपल्याला असं दिसून येतं. हिडन लाईन्स असतील तर हे असं दिसतं. आणि हे शेडेड, म्हणजे फक्त कलर्स येतात, हे कन्स्टंट कलर्स येतात आणि हे रिअलिस्टिक येतं. हे रिअलिस्टिक आपण ज्यावेळेला मटेरियल ॲड करतो त्यावेळेला आपल्याला इथे दिसून येतं. समजा शेडेडमध्ये ठेवलं तर हे असं दिसतं, आणि ह्या 3Dमध्ये पण बघितलात तर हे शेडेडमध्ये बघितलात तर हे असं दिसतं. लेवल 1वर गेलो, हा झाला आपला ग्राउंड फ्लोअर. आता समजा तुम्हाला हे जे प्रोजेक्ट ब्राउझर आहे, तुम्हाला याच्यावर अजून एक फ्लोअर ॲड करायचा असेल तर इथे लेवल 2वर जायचं आहे. तर बघा हे थोडंसं आपलं फेंट दिसतं. तर लेवल 1वर गेलात तर हे डार्क दिसतं, आणि हे लेवल 2वर बघा ह्या विंडोज सगळ्या कशा एलिव्हेशनमध्ये दिसतात. तसं लेवल 1वर कसं ह्या कट झाल्यात, तर लेवल 2वर गेलात तर या एलिव्हेशनमध्ये दिसतं. काय नाही, पुन्हा वॉलमध्ये जायचं आहे. इथं ही बेसिक वॉल 6 इंच थिक घ्यायची, आणि आहे तसं आपल्याला समजा एक्सटर्नल आहे ही, इथून इथे, इथून इथे, इथे आणि इथे, आणि आपली एक इंटरनल वॉल इथून ते इथेपर्यंत झाली. एस्केप करायचं आहे आणि 3Dमध्ये बघितलात तर हे असं दिसतंय. आता याच्यात आपली जी हाईट आहे ती 20 फूट झालेली आहे, ती आपण ही 10 फूट करून घेऊ. एंटर, हे असं आपल्याला दिसतं. एकदम तुम्हाला बेसिक लेवलचं दाखवतोय.
ही लेवल 1 झाली. ही लेवल 2ला समजा आपण गेलो आणि समजा आपण विंडो घेतली. ही आपली 4 फूट बाय 4 फूटच आहे. ही समजा इथे टाकली. ही इथे टाकली. ही इथे. चार 9. आता समजा ही आपण सेंटरला टाकू. आता 3D मध्ये बघितला तर ही आपल्याला अशी दिसते. आता यात बघितलात तर तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसेल की आपल्याला इथे स्लॅब दिसत नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, लेवल 2वर जायचं आहे आणि इथे फ्लोअर म्हणून ऑप्शन आहे बघा. आर्किटेक्चरल फ्लोअर आणि स्ट्रक्चरल फ्लोअर. सध्या आपण आर्किटेक्चरलचं बघतो त्यामुळे आपण इथे आर्किटेक्चरलवर क्लिक करू. हां, आता इथे आहे बघा. हे फ्लोअरचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता हा जेनेरिक 12 इंच आहे. 12 इंच म्हणजे काय, की 12 इंच 1 फूट जाडीचा हा स्लॅब आहे. हा आपल्याला बदलायचा असेल तर आपण काय करू, एडिट टाईपमध्ये जाऊ, डुप्लिकेट करू. याला नाव देऊ आपण 6 इंच थिक स्लॅब. ओके करू आणि हा ओके करू. आता इथे बघितला इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. म्हणजे काय हे हे म्हणजे काय, हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे स्लॅबचं आपल्याला ड्राफ्टिंग करता येतं. हे आहे ती लाईन आहे. समजा ही लाईन घेतली तुम्ही, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन, ही थर्ड लाईन, ही फोर्थ लाईन आणि इथे येऊन क्लिक केलं आणि ते ओके केला तर बघा ही आपली 3D मध्ये दाखवतो. हे बघा ही स्लॅबची आपली थिकनेस झाली. आता ही आपल्याला एडिट टाईपमध्ये जाऊन बघायचा आहे. हा जो स्ट्रक्चरमध्ये हा 1 फूट आहे. आता आपलं तो 6 इंच करायचं होतं ते झालंच नाही. आपण फक्त नाव चेंज केलं आहे. तुम्हाला एलिव्हेशनमध्ये दाखवून घेतो. समजा ईस्टमध्ये गेलो आपण आणि वायर फ्रेममध्ये जर गेलो तर बघा ही जी उंची आहे ही जवळपास ही आपली 1 फूट आहे. मग ही कशी चेंज करायची, डीमध्ये समजा गेलो आपण आणि याच्यावर क्लिक केलं, एडिट टाईप करायचं आहे. आता ह्याच्यात डुप्लिकेट करायचं नाही. आपण या ह्याच्यामध्ये फक्त ह्याचं जी जाडी आहे ती बदलतोय. ही 6 इंच. एंटर. ओके ओके. आता 3D मध्ये बघितला तर हे आपल्याला असं दिसतं. ही वॉल आणि ही आपल्याला स्लॅबची थिकनेस दिसते बघा. आता आपण समजा ईस्टपासून बघितलं तर हे असं दिसतं आणि जर डायमेन्शन बघितला तर हे 10 फूट इथपर्यंत झालं. म्हणजे ही 9.5 फूट आपल्याला फ्लोअर हाईट इथे मिळाली. तर सेम आपल्याला समजा प्लिंथ ॲड करायची असेल या प्लॅनवर तर पुन्हा आर्किटेक्चरमध्ये जायचं. आपण लेवल 1वर म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आपण प्लिंथ ॲड करायला लागलो. तर पुन्हा फ्लोअरमध्ये जायचं आहे, आर्किटेक्चरल फ्लोअर आणि हे आहे ना, हे पुन्हा एडिट टाईप करायचं. आपण एक नवीन फ्लोअर ॲड करायला आहे. समजा प्लिंथ ॲड करायला लागलो आहे. तर ती प्लिंथ आपण समजा हे याला डुप्लिकेट करायचं आहे आणि PLINTH ही प्लिंथ झाली. ओके करायचं आहे आणि हे जे 6 इंच आहे समजा इथे आपण याला 3 फूट एंटर केलं. ओके करायचं. पुन्हा इथे ओके करायचं आणि समजा आता आपण मगाशी लाईन न बघितला, आता आपण डायरेक्ट रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे. हे हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट आणि इथे ओके करायचं आहे. इथे कारण बघा आता 3D मध्ये बघितला तर फक्त लाईन ही गुलाबी दिसते की नाही, एवढीच लाईन दिसते. समजा तुम्ही ओके केला तर बघा ही प्लिंथ आपल्याला ॲड झालेली दिसून येते. ही त्याची प्लिंथ झाली. लेवल 1 बघितला तर हे लेवल 1ला असं दिसते. आता ह्याच्यात सुद्धा जर तुम्ही फाईनमध्ये गेलात आणि इथे रिअलिस्टिक केला तर हे आपल्याला असं दिसतं. आता या वॉलच्या कलर, हे फ्लोअरचे कलर सगळं चेंज करता येते. ते कसं मॉडिफिकेशन या सेक्टर खाली येतं. तो फार कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. तो मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे. आता मी फक्त बेसिकपासून सुरू करतोय. म्हणजे आज आपण फक्त एक 2 रूमचा फ्लोअर कसा, म्हणजे थोडक्यात काय की वॉल, डोअर आणि विंडो
आणि प्लिंथ आणि स्लॅब लेवल कशी ॲड करायची ही बघितली. आता समजा आपण एलिव्हेशनमध्ये गेलो तर ही झाली लेवल 1. आता आपल्याला समजा अजून एक लेवल ॲड करायची आहे. इथून ते आपल्याला ही 9 फूट झाली. तर याला आपल्याला चेंज करायचं असेल तर ही 9 फूटच्या ऐवजी ते 10 एंटर करायचे. म्हणजे हे लेवल 3चं इथं बघितलात तर समजा आता याच्यावर डबल क्लिक केला तर म्हणजे हा फर्स्ट फ्लोअर होता तो सेकंड फ्लोअर झाला. हा फर्स्ट फ्लोअर होता आणि हा सेकंड फ्लोअरचा इथे ॲड झाला. बघा लेवल 1, लेवल 2 आणि ही लेवल 3 ॲड झाली याच्यावर. आणि पुन्हा आपल्याला याच्यावर तोच फ्लोअर आपण ॲड करू शकतो. जर एलिव्हेशनमध्ये बघितलात तर हे असं दिसतं आपल्याला. तर आज आपण एक बेसिक प्लॅन कसा ड्राफ्ट करायचा ते बघितलं आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.